गरमागरम झणझणीत अशी खरडा अंडी खाण्यासाठी तयार झाली आहेत। बघा किती मस्त दिसतायत। गरमागरम भाकरी आणि सोबत अशी अंडी एकदम मस्त लागतात खायला। नमस्कार, मी कृष्णाई श्रीकांत गजनी कुंभार तुम्हा सगळ्यांचं आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते। भरपूर दिवसांनी तुम्हाला आपल्या ह्या स्वयंपाकघरातला व्हिडिओ पाहायला मिळणार आहे आणि आज रविवार पण आहे। म्हटलं चिकन मटन मासे काहीच नको, आज अंडी बनवूया। नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीने तुम्हाला मी आज ही अंडी बनवून दाखवणार आहे। खरडा अंडी, नाव बघा कसं झणझणीत आहे ना। रेसिपी पण तितकीच टेस्टी आणि झणझणीत आहे। अंड्यापासून बघा ठरलेल्या ठराविक एक 2-3 पदार्थ असतात, तेच आपण नेहमी घरात बनवत आलेलो असतो। आपण वेगवेगळे असं ट्राय करत नाही, पण मी म्हणेन तुम्ही खरडा अंडी रेसिपी आहे ना एकदा नक्की बनवून पहा, तुम्हाला आवडेलच। खरडा अंडी म्हणजे काय, एक स्पेशल असं हिरवं वाटण आपण तयार करणार आहोत आणि त्यामध्ये ही अंडी तयार करणार आहोत। एकदम झणझणीत आणि टेस्टी लागतात हा, म्हणजे तांदळाच्या किंवा ज्वारीच्या भाकरी बरोबर ना भारीच लागतात खायला। चला तर मग खरडा अंडी बनवायला सुरुवात करूया। सगळ्यात पहिल्यांदा आपण ना अंडी शिजत ठेवूया। तुम्हाला किती अंडी बनवायची आहेत, आपल्या घरात किती माणसं आहेत ना त्या अंदाजाने अशी अंडी घ्यायची। टोपात पाणी घेतलंय मी, अंडी आता उकडत ठेवूया। अंडी इथे उकडतायत तोपर्यंत आपण ना हिरवं वाटण तयार करून घेऊया। इथे मी ना अशी बाकीची सगळी तयारी करून ठेवलेली आहे ताटात, फक्त मिरच्या आणायच्या, तर रानातून जाऊन मिरच्या घेऊन येऊया। बघा कसं मिरच्यानी झाड भरलंय। ह्या लाल मिरच्या दिसतायत ना, ह्याची चटणी भारी होते हा, मस्त होते खोबऱ्याची चटणी। मिरच्या घेतल्यात काढून। तोपर्यंत इथे बघा पाण्याला चांगलाचा कड आलेला आहे, अंडी शिजतायत। थोडा गॅस कमी करते आणि झाकण ठेवून अंडी शिजवून घेऊया। मिरच्या चांगल्या धुवून घेते तोपर्यंत। तुम्हाला ही अंडी किती तिखट हवी आहेत ना त्या अंदाजाने हिरवी मिरची घ्यायची। ही हिरवी मिरची ना थोडी तिखट आहे म्हणून एक 4 ते 5 मी घेतल्या। तुम्हाला किती तिखट हवे त्या अंदाजाने मिरच्या घ्यायच्या। आता आपण हे साहित्य आहे ना भाजून घेऊया। त्यासाठी तवा ठेवते तापत। त्यासाठी इथे मी सुकं खोबरं घेतलेलं आहे। सुकं खोबऱ्याचे बघा असे पातळ काप तयार करून घेतलेले आहेत। लसणीच्या पाकळ्या घेतल्या, साली काढून, आल्याचे तुकडे, हिरवी मिरची आणि कोथिंबीर, थोडं आपल्याला जिरं लागणार आहे। हे सगळं साहित्य आपल्याला भाजून घेऊन वाटण तयार करायचंय। तवा पण तापलाय। सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला थोडंसं तेल घ्यायचंय। तेलात 1 चमचा जिरं टाकूया। जिरं फुललं की आपल्याला आलं आणि लसूण टाकायचे। असे तेलात ना अर्धा ते 1 मिनिट परतवून घ्यायची। लसूण ना जराशी जास्त घ्यायची, अंड्याला अगदी मस्त चव येते। मग लसूण आलं असं परतवून घेतलं ना की हिरवी मिरची टाकूया आणि लगेचच आपल्याला हे सुकं खोबरं पण टाकायचंय आणि मीडियम गॅस करून ना आपल्याला हे चांगलं असं भाजून घ्यायचंय। खोबऱ्याचा रंग ना असा बदलायला पाहिजे, मस्त असा सोनेरी व्हायला पाहिजे, असं आपण परतवून घेऊया। तोपर्यंत एका बाजूला बघा अंडी पण चांगली अशी शिजलेली आहेत। मी गॅस बंद करते आणि काढून ती अंडी ना थंड करून घेते। हे बघा खोबऱ्याचा रंग पण बदललाय, मस्त असं सोनेरी झालंय।
असं आपल्याला हे भाजून घ्यायचंय हा. आणि आता आपल्याला ह्याच्यात ही कोथिंबीर टाकायची आणि कोथिंबीर पण जरा परतवून घ्यायची. ही बघा कोथिंबीर अशी परतवून घेतली ना, अशी नरम व्हायला पाहिजे. गॅस मी बंद करते. एका प्लेटमध्ये काढायचं आणि सगळं साहित्य ना आपल्याला थंड करून घ्यायचंय. आणि थंड झालं ना की मिक्सरला आपल्याला जाडसर असं वाटून घ्यायचं. आपल्याला हे वाटताना ना पाणी नाही टाकायचं, पूर्ण सुक्क असं आपल्याला हे वाटण तयार करून घ्यायचंय. वाटणाला रंग पण बघा किती सुंदर आलेला आहे. हे वाटण ना जरासं आपण खाऊन बघायचं, तुम्हाला किती तिखट हवंय त्या अंदाजान. आणखीन ह्याच्यामध्ये तुम्ही जर मिरची वाढवलात ना आता तरी देखील चालेल. हे आता एकदम परफेक्ट झालंय. अंड्याच्या इथे मी साली काढून घेतलेल्या आहेत. आता आपल्याला ना अंड्यावरती थोडे थोडे असे भाग पडायचे आहेत. हे बघा असं फक्त वरतून अशी सुरी फिरवायची, म्हणजे जो मसाला आहे ना, जे वाटण आहे ना, त्याची चव आतपर्यंत जाते अंड्यात. म्हणून जर आपण असे सुरीने असे भाग पाडायचे, आपल्याला कट नाही करायचे, वरतून फक्त अशा भेगा पाडायच्या. आता आपल्याला हे अंड्याची चव वाढवण्यासाठी नेक्स्ट स्टेप करायचे. कढई ठेवलेली आहे तापत, कढई पण तापले. थोडंसं आपण तेल टाकूया. तेलामध्ये आपल्याला टाकायची आहे मिरची पावडर, थोडीशी टाकायची. गॅस कमी करते म्हणजे करपणार नाही. आणि अंड्यापुरताच हा, एकदम थोडंसं असं मीठ टाकायचं. असं मीठ का टाकायचं माहितीये, म्हणजे जे खाताना आहे ना अंडी अशी वरतून अशी अळणी लागत नाही, म्हणून थोडंसं मीठ आता टाकायचं. एक एक अंड टाकूया. आणि गॅस मीडियम करूनच ना या तेलामध्ये आपल्याला ही अंडी ना जरा फ्राय करून घ्यायची आहे. मस्त अशी अंडी मी फ्राय करून घेतली आहेत बघा. हे बघा अंड्यावरती ना असा एक लेअर तयार व्हायला पाहिजे, अशी मस्त भाजायला पाहिजे, फ्राय व्हायला पाहिजे. तेलातली ही अंडी काढून घेऊया. आता ह्याच तेलात आपल्याला फोडणी द्यायची हा. आणखीन थोडं तेल आपल्याला हवंय. तेल ओतूया. तेल तापलंय बघा. यात टाकूया बारीक चिरलेला कांदा. आणि कांदा आपल्याला चांगलासा नरम करून घ्यायचा आहे. हे बघा कांदा असा चांगला नरम झाला ना की आता आपल्याला ह्याच्यामध्ये तयार केलेलं जे वाटण आहे ना, हिरवं वाटण, ते टाकायचं. हे वाटण आहे ना आपल्याला चांगलं असं परतवून घ्यायचंय. असं वाटण मस्तपैकी परतवून घेतलेलं आहे. आता आपल्याला ह्याच्यामध्ये ना गरम पाणी ओतायचंय. एक बाजूला पाणी देखील मी गरम करत ठेवलेलं, यामध्ये ओतूया. आणि आता आपल्याला गॅस वाढवायचा आहे. हे बघा असं एवढं आपल्याला पाणी ओतायचंय. आणि हे वाटण आहे ना मस्त असं आपल्याला फ्राय करून घ्यायचंय. असं तेल सुटेपर्यंत आपण मस्तपैकी परतवून घेऊया. बघा कसं मस्त असं हे वाटण मी फ्राय करून घेतलंय. असं मस्त असं तेल सुटलंय बघा. असं आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं. जर हे चट्टे ते अंगावरती हातावरती असे उडत असतील ना तर झाकण ठेवायचं आणि फ्राय करून घ्यायचं. पण असं मस्त फ्राय झालं पाहिजे, तरच अशी चांगली चव येते. मग असं परतवून घ्यायचं. आणि आता आपल्याला ह्याच्यामध्ये ना थोडीशी हळद टाकायची आहे. आणि गरम मसाला टाकायचा. मसाले परतवून घेऊया. आता आपल्याला ह्याच्यात ना आपण जी फ्राय केलेली अंडी होती ना ती टाकूया. वरतून आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचंय. मस्त अशा वाटणात ही अंडी आपण परतवून घेऊया. तुम्हाला जर अंडी अशी सुक्की हवी असतील ना,
तर तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी ओतलात नाही तरी देखील चालेल. गॅस कमी करायचा आणि वाफ लावून घ्यायची, शिजवून घ्यायची. पण आपल्याला ना थोडीशी ओलसर करायची आहे. म्हणजे ती भाकरी बरोबर किंवा चपाती बरोबर खायला ना हलकी अशी ग्रेव्ही मस्त लागते. अशी सुकी पण मस्त लागतात हा. बघा आता किती भारी दिसतंय ना. पाणी पण गरम करून घेतलंय मी. थोडंसं पाणी ओतूया. हे बघा आपण जी अंडी अशी कापून घेतली आहेत ना, तर कापल्यामुळे काय होतं माहिती आहे, सगळ्या मसाल्याची वाटणाची चव आहे ना त्या अंड्यामध्ये मस्त अशी उतरते आणि खायला एकदम टेस्टी लागतात. गॅस आपल्याला मिडियमच करायचा आहे. ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि मस्त अशी एक वाफ लावून घ्यायची. एक 4 ते 5 मिनिटे शिजवून घेऊया. गरमागरम झणझणीत अशी खरडा अंडी खाण्यासाठी तयार झाली आहेत. बघा किती मस्त दिसतायत. जेवढी दिसायला अशी मस्त आहेत ना तेवढी खायला पण ही टेस्टी लागतात हा. गरमागरम भाकरी आणि सोबत अशी ही अंडी एकदम मस्त लागतात खायला. आज रविवार आहे. व्हिडिओ बघितलात ना की अशीच्या अशी खरडा अंडी तुम्ही संध्याकाळी बनवून बघा. तुम्हाला आवडतीलच, घरच्यांना पण आवडतील आणि कशी झालीत मला कमेंट करून नक्की सांगा. आणि या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा. ह्याचबरोबर ना अंड्याचे भरपूर सारे पदार्थ, भरपूर सारे रेसिपी आपल्या चॅनलवरती आहेत. नक्की सगळे व्हिडिओ पाहत राहा आणि असेच्या असे पदार्थ घरी बनवत राहा. थँक्यू.